हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. नाश्त्याला रोज रोज उपीट, पोहे, शिरा असे पदार्थ खाऊन आपण कंटाळलो असेल तर एखाद्या वेळेस आपण नाश्त्यासाठी म्हणून पराठा प्लॅन करू शकतो. पराठा हे वेगवेगळ्या प्रकारचे आपण बनवू शकतो. तर आज आपण अशाच वेगवेगळ्या पराठ्यांपैकी एक पराठा पाहणार आहोत, तो म्हणजे मुळ्यापासून बनवलेला पराठा. मुळा हा आपल्याला पचनक्रिया सुधारण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, त्याचबरोबर यकृत आणि किडनीचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळं अशा या अगदी फायदेशीर अशा मुळ्यापासून आज आपण मुळ्याचा पराठा बनवणार आहोत. तर असा हा मुळ्याचा पराठा कसा बनवायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जातील. तर असा हा हॉट, टेस्टी आणि अगदी परफेक्ट असा मुळ्याचा पराठा बनवायला सुरुवात करूयात. मुळ्याचा पराठा बनवण्यासाठी आपण या ठिकाणी 3 मुळे घेतलेले आहेत. मुळा सिलेक्ट करताना आपल्याला खूप कोवळा नाही, खूप जून नाही, अशा पद्धतीनं मुळा जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. हा मुळा मी 2 वेळा स्वच्छ पाण्याने असा धुवून घेतलेला आहे आणि त्याच्या आपल्याला साली काढून घ्यायच्या आहेत. तीनही मुळ्याच्या साली मी काढून घेतलेल्या आहेत. आपण हा जो पराठा बनवणार आहोत, तो आपण स्टफिंग भरून असा पराठा बनवणार आहोत. ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीमध्ये पुरण भरतो, त्याचप्रमाणे आपण पहिला स्टफिंग, मुळ्याची भाजी तयार करणार आहोत आणि मग ती पारीमध्ये भरून आपण त्याचा पराठा लाटणार आहोत. तर ही भाजी बनवण्यासाठी मुळा आपल्याला किसून घ्यायचा आहे. मुळा किसताना आपल्याला तो बारीक जाळीनं किसून घ्यायचा आहे. ज्यामुळं आपली भाजी एकसारखी होईल. खूप मोठ्या जाळीनं जर आपण मुळा किसला तर तो नीट शिजला जाणार नाही आणि पराठ्यामध्ये तो मध्ये कचकच असा लागेल. म्हणून मी बारीक जाळीनं तीनही मुळे सगळे किसून घेणार आहे. तीनही मुळे किसून झालेले आहेत. या ठिकाणी तुम्ही किसाची जाडी जी आहे ती पाहू शकता. अगदी बारीक जाळीनं मी तो किसलेला आहे. आता हा किस आहे त्याला थोडंसं पाणी सुटलेलं तुम्हाला दिसून येईल. तर आपण काय करणार आहोत, हा किस आपल्याला पिळून घ्यायचा आहे. त्यातलं सगळं पाणी जे आहे ते काढून टाकायचं आहे. हातात किस जो काही तुम्ही गोळा करणार आहात तो खूप सारा एकदम एकत्र गोळा करू नका. थोडा थोडा करून किस गोळा करा आणि त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं. जर त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहिला तर आपली भाजी जी आहे ती काय होईल, चिकट चिकट होईल. म्हणून आपण त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकतोय. तर बघा मी त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे आणि आपण जो काही किस किसून घेतला होता त्याचे असे 3 गोळे तयार झालेले आहेत. आता हे गोळे जे आहेत ते मी परत एकदा हातानं फोडून किस परत सुट्टा करून घेणार आहे. भाजी बनवण्यापूर्वीच आपण किस सुट्टा करून घेतोय, ज्यामुळं फोडणीत टाकल्यानंतर आपल्याला तो इझिली फोडणी त्याच्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स होईल. जर तुम्ही गोळे तसेच फोडणीत टाकले तर आपल्याला मिक्स करताना थोडीशी अडचण येऊ शकते. तर अशा प्रकारे सगळा किस मी पूर्णपणे सुट्टा करून घेतलेला आहे. यानंतर आपल्याला भाजी तयार करून घ्यायची आहे. तर ही भाजी बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला आलं, लसूण आणि मिरची मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी 5 ते 6 होतील इतक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हा मुळ्याचा पराठा जो आहे तो आपण बनवताना थोडासा तिखट असा बनवायचा, त्यामुळे त्याची टेस्ट वाढते. तर मी 5 ते 6 थोड्याशा तिखट मिरच्या घेतल्या होत्या. मिरच्या मोडून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला यामध्ये 2 इंच होईल इतकं आलं, त्याचबरोबर 10 ते 12 इतक्या लसूण पाकळ्या ॲड करायच्या आहेत आणि हे आपल्याला चांगलं असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट रेडी झालेली आहे. ही आलं, लसूण, मिरची पेस्ट बनवताना आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये. आता मी एका बाजूला कढई गरम करायला ठेवली होती. कढईमध्ये आपण 3 टेबलस्पून होईल इतकं तेल ॲड करून घेऊयात. तेल चांगलं गरम झालं की आपल्याला यामध्ये जिरे ॲड करायचे आहेत. या ठिकाणी आपण 2 टीस्पून होईल इतके जिरे ॲड करत आहोत. मोहरी आपल्याला या ठिकाणी वापरायची नाही आहेत. मुळ्याच्या पराठ्याला जिऱ्याचा स्वाद असेल तर तो पराठा खूप टेस्टी असा लागतो. जिरे तडतडले की आपण यामध्ये कांदा ॲड करणार आहोत. एक मोठा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि तो आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे. कांदा कट करताना आपल्याला जितका बारीक पॉसिबल असेल तितका बारीक आपण कांदा कट करून घेणार आहोत. कांदा बारीक कट केलेला असेल की तो पराठे लाटताना बाहेर येणार नाही. त्यामुळे आपले पराठे फाटणार नाहीत.
म्हणून आपण शक्य तितका बारीक कांदा कट करून घ्यायचा आहे. आता हा कांदा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजून तो आपल्याला खूप असा ड्राय होऊ द्यायचा नाहीये. थोडासा मऊसर कांदा राहिला तरी देखील चालेल. कांदा आपला 50% भाजत आला, की आपल्याला यामध्ये आलं, लसूण आणि मिरची यांची जी काही पेस्ट केली होती, ती पेस्ट आपल्याला याच्यामध्ये ऍड करायची आहे. जर सुरुवातीलाच आपण आलं, लसूण, मिरचीची पेस्ट जर ऍड केली असती, तर ती थोडीशी करपली जाण्याची शक्यता आहे. म्हणून मी सुरुवातीला कांदा ऍड केला आणि त्यानंतर आलं, लसूण आणि मिरची यांची पेस्ट ऍड करतेय. ही पेस्ट आता अगदी 2 मिनिटांसाठी मंद आचेवर तेलाबरोबर भाजून घेऊयात. आलं लसूण पेस्ट तेलाबरोबर भाजून झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये पाव टीस्पून होईल इतका हिंग, त्याचबरोबर अर्धा टीस्पून होईल इतकी हळद ऍड करायची आहे आणि ती देखील तेलामध्ये परतून घ्यायची आहे. हळद ऍड करताना आपल्याला हळदीचं प्रमाण जे आहे ते एकदम परफेक्ट असं ठेवायचं आहे. हळदीचं प्रमाण जर जास्त झालं तर आपल्या भाजीला कडवट अशी चव येऊ शकते. म्हणून मी अर्धा टीस्पून होईल इतकीच हळद त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे. हळद आणि हिंग तेलामध्ये चांगला परतून घेतलेला आहे. यानंतर आपण जो काही पिळून घेतलेला कीस होता तो आपण याच्यामध्ये ऍड करूया आणि हा कीस जो आहे तो आता बनवलेल्या फोडणीमध्ये चांगला मिक्स करून घेऊयात. फोडणीमध्ये कीस व्यवस्थित मिक्स करत असताना आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे. मीठ ऍड केल्यानंतर त्या भाजीला थोडंसं पाणी सुटू लागेल, तर हे पाणी आपल्याला पूर्णपणे निघून जाईपर्यंत छान असा कीस परतत राहायचा आहे आणि तो पूर्णपणे ड्राय करून घ्यायचा आहे. हा कीस शिजवताना आपल्याला गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे. मंद आचेवर आपल्याला एकसारखा हलवत राहून तो व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे. हा कीस शिजण्यासाठी आपल्याला 10 ते 12 मिनिटं इतका वेळ लागणार आहे. त्यातलं पूर्ण पाणी जे आहे ते निघून गेलं पाहिजे. कीस आपल्याला सारखा हलवत राहायचा आहे, नाहीतर तो खाली करपला जाईल. किसामधलं पूर्ण पाणी निघून गेलं नाही तर आपल्याला पराठा लाटताना नंतर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळं भाजी शिजवताना आपल्याला व्यवस्थित अशी खबरदारी घ्यायची आहे. 12 मिनिटांसाठी मी मंद आचेवर कीस पूर्ण पाणी निघून जाईपर्यंत शिजवून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला बारीक कट केलेली कोथिंबीर ऍड करायची आहे आणि ती सुद्धा मिक्स करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मुळ्याचा पराठा बनवण्यासाठीचं जे काही सारण आहे ते आपलं तयार झालेलं आहे आणि हे सारण आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. पराठ्यासाठीचं सारण थंड होतंय तोपर्यंत आपण पारीसाठीची तयारी करून घेऊया. या ठिकाणी मी 1.5 वाटी होईल इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ, त्याचबरोबर 1 टेबलस्पून होईल इतकं तेल ऍड करायचं आहे. तेल आणि मीठ पिठामध्ये पूर्णतः मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला कणकेचा गोळा जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी ऍड करून आपल्याला चांगला गोळा तयार करायचा आहे. चपातीच्या कणकेपेक्षा थोडासा हा जो काही गोळा आहे तो आपल्याला घट्ट ठेवायचा आहे. खूप पातळ असा ठेवायचा नाहीये. तर अशा प्रकारे पारीसाठीचा कणकेचा गोळा जो आहे तो तयार झालेला आहे. हा गोळा मी आता 15 ते 20 मिनिटांसाठी भिजण्यासाठी म्हणून ठेवून देणार आहे. एकीकडं आपली कणिक व्यवस्थित अशी भिजली गेलेली आहे. त्याचबरोबर आपण जे काही सारण बनवलं होतं, जी काही मुळ्याची भाजी बनवली होती, तर ती देखील आपली गार झालेली आहे. आता आपल्याला पराठा जो आहे तो बनवायला सुरुवात करायची आहे. पराठा लाटायला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा कणकेच्या गोळ्याला अर्धा टेबलस्पून होईल इतकं तेल लावून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा गोळा जो आहे तो छान एकसारखा करून घेतलेला आहे आणि आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये सारण भरून पराठा लाटून घ्यायचा आहे. कणकेच्या गोळ्याचा एक पार्ट मी काढून घेतलेला आहे. त्याच्यापासून छान असा गोळा तयार करून घेऊयात. तयार गोळा गव्हाच्या पिठामध्ये थोडासा डीप करून घेतलेला आहे आणि त्यापासून आपल्याला पारी बनवून घ्यायची आहे. मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे कणिक आपल्याला घट्टच ठेवायची होती. त्याचबरोबर कणकेचा जो काही आपण पार्ट घेतला होता तो थोडासा आपल्याला जाडसर घ्यायचा आहे. कारण आपल्याला पराठा बनवताना तो गुबगुबीत असा बनवायचा आहे. खूप पातळ पराठा असेल तर तो आपल्याला लाटता येणार नाही. आता पारी तयार झालेली आहे. यामध्ये मी स्टफिंग जे आहे ते भरून घेतलेलं आहे आणि ती पारी जी आहे ती आता मी बंद करून घेणार आहे. स्टफिंग भरून आपला छान गोळा जो आहे तो रेडी झालेला आहे. गोळा कुठूनही फाटता कामा नये. आता मी हा गोळा जो आहे तो गव्हाच्या पिठामध्ये डीप करून घेतलेला आहे. पीठ लावताना आपल्याला खूप देखील पीठ लावायचं नाहीये. कमीत कमी आपल्याला पिठाचा वापर करायचा आहे आणि हा गोळा आपल्याला हलक्या हातानं लाटून घ्यायचा आहे.
हे पराठे जे आहेत ते आपल्याला साईजला खूप मोठे असे बनवायचे नाहीयेत. मीडियम साईजचे पराठे आपण रेडी करणार आहोत आणि पराठा लाटताना आपल्याला थोडंसं जाडसर असाच ठेवायचा आहे. मीडियम साईजचा पराठा लाटून झालेला आहे. त्याचबरोबर तवा देखील चांगला गरम झालेला आहे. या तव्यावर मी आता पराठा टाकलेला आहे आणि तो आपल्याला सुरुवातीला भाजून घ्यायचा आहे. सुरुवातीला भाजून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूनी त्याला तेल लावायचं आहे आणि तो व्यवस्थित असा तेल लावून सुद्धा भाजून घ्यायचा आहे. पराठा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला पराठा भाजताना थोडासा वेळ लागणार आहे. पण आपला पराठा सगळ्या बाजूनी छान एकसारखा भाजला जाईल. त्याचबरोबर आपण गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर तो करपला देखील जातो. म्हणून गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे. पराठा भाजताना मी या ठिकाणी तेलाचा वापर केलेला आहे. जर तुम्ही पराठा लगेचच खाणार असाल तर तुम्ही तेल लावण्याऐवजी तूप लावलं तरी देखील चालेल. अशा प्रकारे माझा पहिला पराठा जो आहे तो सगळ्या बाजूनी छान असा भाजून झालेला आहे आणि त्याच्यावर भाजलेले छान असे डाग देखील आलेले आहेत. आता हा तयार झालेला पराठा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. अशाच प्रकारे उरलेल्या सारणापासून सगळे पराठे जे आहेत ते आपण रेडी करून घेतोय. मुळ्याचा पराठा बनवणं त्यात आणखी म्हणजे स्टफिंग भरून जो आपण पराठा बनवतो तर तो पराठा बनवणं थोडंसं किचकट काम असतं. त्यामुळे हे पराठे लाटताना आपल्याला काळजीपूर्वक असे लाटायचे आहेत. मुळ्याचा पराठा जो आहे तो आपला फाटता कामा नये यासाठी मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे भाजीमध्ये बिलकुल पाणी ठेवायचं नाही आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट ती म्हणजे अशी की कणिक ठेवताना आपल्याला थोडीशी घट्ट ठेवायची आहे आणि त्याचबरोबर पराठे लाटताना आपल्याला अगदी नाजूक हाताने असे लाटून घ्यायचे आहेत. सुरुवातीला आपल्याला हे काम थोडंसं अवघड वाटेल, पण 1-2 पराठे लाटून झाले, थोडीशी प्रॅक्टिस झाली, की बाकीचे सगळे पराठे जे आहेत ते आपले इझिली असे जमून जातील. दुसरा पराठा देखील दोन्हीकडून भाजून छान असा रेडी झालेला आहे आणि तो देखील मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. पराठे हे मला नेहमी गरम-गरमच आवडतात, त्यामुळे मी लगेचच ते सर्व्ह करणार आहे. पराठे सर्व्ह करताना मी त्याच्यासोबत टोमॅटो सॉस, दही आणि त्याचबरोबर लोणचं असं घेतलेलं आहे. या तिन्ही सोबत आपण पराठा छान असा एन्जॉय करणार आहोत. जर तुम्हाला हे पराठे नाश्त्यासाठी बनवायचे असतील, तर त्यासाठी तुम्ही जी काही सारणाची तयारी आहे, तर ती तुम्ही आदल्या दिवशी रात्री बनवून ठेवली तरी देखील चालेल आणि दुसऱ्या दिवशी लगेचच आपण इझिली फास्ट असे पराठे बनवून रेडी करू शकतो. तर तुम्ही देखील हे पराठे नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचे पराठे आहेत ते कसे बनलेले आहेत. तर ही होती आपली आजची नाश्त्यासाठीची मुळा पराठा बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.